यामध्ये एक महिला आहे जिचं नाव आहे गीता सुनील धामणे आणि तिची एक सहकारी आहे। यांनी महिला बचत गट फंड कार्ड तयार केलेलं होतं आणि महिला बचत गट फंड कार्ड काढून त्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवणूक करायची आणि त्याच्यावर दर महिन्याला 3% परतावा म्हणजे इयरली 36% परतावा त्यावर देणार अशी कमिटमेंट त्यांनी लोकांसोबत केलेली होती। याच्यामध्ये आतापर्यंत 18 महिला या पोलीस स्टेशनला अप्रोच झालेल्या आहेत आणि एक साधारणपणे 15 लाखाची फसवणूक या महिलांची झालेली आहे। या महिलांना कार्ड दिलं जायचं आणि कार्डमध्ये गुंतवणूक त्यामध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगितली जायची। सर्व गुंतवणूक करणाऱ्या या महिला या दोन्ही भांडी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या आहेत आणि त्यांना अशा प्रकारे आमिष दाखवून जास्त व्याजाचं किंवा जास्त परताव्याचं आमिष दाखवून त्यांना इन्व्हेस्ट करायला सांगितलं जात होतं। सदर महिलेविरुद्ध आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा नंबर 157/2026 कलम 318(4)(3)(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे तसेच MPID कलम 3(4) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। याच्यामध्ये सदर महिलेला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती। आज रोजी तिचा पोलीस कस्टडीची मुदत संपत आहे आणि आज पुन्हा तिला पोलीस कस्टडीसाठी किंवा न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर पोलीस स्टेशनच्या टीमने ही कारवाई केलेली आहे। API निशा खोब्रागडे आणि त्यांची टीम आहे, त्यांनी गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे तपास देण्यात आलेला आहे। याच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना आवाहन करेन की अशा प्रकारे महिला बचत फंड कार्ड या चालवून सदर महिलेने जर कोणाची फसवणूक केलेली असेल तर त्यांनी तात्काळ मानकापूर पोलिसांशी संपर्क साधायचा आहे। आणि दुसरी विनंती मी नागरिकांना करेन की अशा प्रकारे ज्या काही बचतीच्या किंवा गुंतवणुकीच्या योजना आहेत यामध्ये अशा प्रकारे जर त्याचं व्हॅलिड योजना नसतील, कायदेशीर दृष्ट्या मान्यता नसलेल्या योजना नसतील तर त्याच्यामध्ये फसवणूक होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी गुंतवणूक करताना देखील सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे की आपण कोणाकडे गुंतवणूक करतोय, कोणत्या कंपनीकडे करतोय किंवा ज्या ठिकाणी आपण पैसे गुंतवणूक करतोय ती सुरक्षित आहे का याची खातरजमा स्वतः मार्फत किंवा तज्ञांच्या मार्फत करून त्यानंतरच आपले पैसे गुंतवणूक करायचे आहेत।